जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजच्या दिवसातली 5वी सभा आहे. रोज 6-7 सभा करत फिरतोय. उद्या सुद्धा मला वाटतं 4 सभा आहेत. महाराष्ट्रामध्ये असा एकही कानाकोपरा नाही जो आज पिसाळून उठलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्र भगवा झालेला आहे. जे मी मध्ये बोललो होतो, माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र, तो भगवा महाराष्ट्र या निमित्ताने मला पाहायला मिळतोय. आणि मला वाटतं हे धाडस केवळ आपणच करू शकतो, दुसरं कोणाची हिंमत नाही. बाकी लोक येत आहेत, बडी बडी माणसं आहेत, पण कानाकोपऱ्यात सभा घेत आहेत. आता सुद्धा कुठेतरी सभा चालले, गुजरातमधनं बसेस आणल्यात भरून. आणि इकडे बघा कसं, इकडे कोण आले का रे बाहेरून, दुसऱ्या राज्यातून, मुंबईच्या बाहेरून. इकडे सगळा आत्ता इकडे मुंबईकर एकवटलेला आहे. आणि या टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने देश बघतोय. देश आपल्या महाराष्ट्राचं दर्शन घेतोय. कसा महाराष्ट्र भगवा झालाय ते निवडणुकीच्या आधी बघतोय. अर्थात सोबत अर्जुनराव आहेत, भीमशक्ती सुद्धा आहे. या निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा झाल्यात की ज्या आजपर्यंत कधी घडल्या नव्हत्या. जेव्हा युती तुटली त्यावेळेला वारकरी सगळे ते महाराज आले, संपूर्ण महाराष्ट्रामधले. असं कधीच घडलं नव्हतं मातोश्रीत. संपूर्ण तळमजला भरून गेला होता आपला. आणि त्यांनी वारकऱ्यांनी तो त्यांचा फेटा मला बांधला, त्याचे फोटो सुद्धा आले. खरंच हे जे क्षण आहेत आयुष्यातले, हे फार भाग्याचे क्षण आहेत. आणि जो वारकरी आपली संत परंपरा सांभाळतो, आपण असं म्हणतो ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. दसरा तर झालाच. या 15 तारखेला महिषासुराचं वध तर आपण करणारच आहोत. आणि नंतर आपली भगवी दिवाळी साजरी होणार आहे. पण त्यांनी मला जो फेटा बांधला, साधा वारकऱ्यांचा फेटा, माझ्या मनात आलं की हा राजमुकुटापेक्षाही जास्त मोलाचा आहे. कारण हे सगळे महाराष्ट्रातले वारकरी जे संत परंपरा सांगतात, त्यांना येऊन मला आशीर्वाद द्यावेसे वाटले. हे ह्याच्या मागे काय कोणाचे आशीर्वाद आहेत मला माहिती नाही. त्याच्यानंतर शीख समाज आला. त्यांनी सुद्धा पूर्ण सगळी ती मंडळी आली. त्यांचे ते पुजारी सुद्धा आले. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये आशीर्वाद दिले. आणि सरळ त्यांनी सांगितलं की उद्धवजी आप डरिए मत, हम आपके साथ है. म्हटलं डरणारा तर मी नाहीच आहे हो. डरायचं कोणाला आणि कशाला. पण विशेष म्हणजे जे शिवसेना प्रमुखांनी आजपर्यंत करून ठेवलेलं आहे ते सगळं, ती पुण्याई ही सगळी आपल्याला आता आशीर्वाद देते. आणि त्यांनी मागे जे सांगितलं की इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये हत्याकांड झालं शिखांचं, संपूर्ण देशामध्ये असं धगधगत होतं. पण महाराष्ट्रामध्ये एकाही शीख बांधवाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. याला केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुख होते म्हणून आम्ही सुरक्षित राहिलो. कारण त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की हा शीख समाज हा आपला आहे, आपल्या रक्ताचा आहे आणि यांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. आणि त्याच्यानंतर सगळं शांत झालं होतं. आज सुद्धा युती भारतीय जनता पक्षाने तोडली काय सगळ्यांना आवडलं नाही, कोणालाच आवडलेलं नाही. अनेक गुजराती येत आहेत आणि सांगतायत कि उद्धव जी ये जो हुआ, उन्होंने जो कुछ किया वो अच्छा नहीं किया, हम आपके साथ है. दिल्लीसाठी आम्ही त्यांना मत दिलं, पण मुंबईमध्ये शिवसेनाच पाहिजे, आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. 92-93 साली ज्या वेळेला मुंबई पेटली होती त्यावेळेला कोण आले होते का बाहेरचे. आणि आजही मी त्यांना सांगतोय, संपूर्ण केंद्रातलं मंत्रिमंडळ तुम्ही उतरवलेलं आहात. कर्जतमध्ये सुद्धा आनंदीबेन पटेल गेल्या होत्या. कोणाला पटेल न पटेल पण गेल्या खऱ्या. राजनाथ सिंग फिरतायत, सगळेजण फिरतायत. या सगळ्यांचे मोबाईल नंबर घेऊन ठेवा.
कारण निवडणूक झाल्यानंतर जर गरज लागली, सरकार येणार नाहीच त्यांचं, पण मोबाईल फोन फिरवून बघा, घेतात का तुमचा फोन? आज निवडणुकीमध्ये येऊन सांगायला ठीक आहे हो. बरं, गंमत अशी की याच्यावरती भाष्य काय करायचं? कारण तुम्हाला वाटेल मी भारतीय जनता पक्षावरतीच टीका करतोय. टीका त्यांच्यावर नुसती नाही करत आहे. जे घडलं त्यांनी काय मला आनंद नाही झालेला, दुःखच झाले, पण संतापही आहे, संतापही आहे. पण हे जे काही मंत्री फिरतात तिकडे बघा ना, कसं तुडुंब भरलेलं आहे, शेवटच्या टोकापर्यंत गेलेलं आहे, बाहेर सुद्धा लोक उभी आहेत. एक तर जे कोण येत आहेत त्यांची ओळख ना पाळक गल्लीबोळामध्ये जात आहेत. आणि काल मी एक बातमी वाचली, असेच ते मंत्री गेले 200 माणसं समोर. म्हणजे इकडे जास्त माणसं आहेत आपले, इथे माणसं आपल्या व्यासपीठावरती जास्त आहेत. आणि टेम्पोवरती उभं राहून भाषण केलं. मुझे गर्मी बहुत हो रही है. अरे आहे, ती शिवसेनेची गर्मी आहे, अशी तशी आहे काय? शिवसैनिकाची गर्मी आहे ही. धग जी आहे ना, आजपर्यंत प्रेम अनुभवलं, आता धग सोचा धग. हा धगधगता महाराष्ट्र आहे, धगधगता निखरा आहे. मुझे गर्मी बहुत हो रही है. आणि म्हणे देशाने आम्हाला सदरा दिला, तुम्ही आम्हाला पायजमा द्या. काय बोलायचं यांना? म्हटलं असे कसे काय तुम्ही फिरू शकता पायजम्याशिवाय? मला तर मी तर नाही बाबा जाऊ शकणार सदरा घालून नुसता पायजम्याशिवाय आणि मतं मागायला. मग काय, कशाचा काय पत्ता नाही. सदरा दिला, तुम्ही पायजमा द्या. अरे तुम्हीच तुमचा उतरवलेला आहे, आम्ही नाही उतरवलेला. आम्ही नाही उतरवला, तुम्हीच उतरवलेला आहात. पण आज जे माझ्यावरती बोललं जातं की आपली मर्यादा सांभाळा, मी मर्यादा सांभाळतोय, म्हणून मी अजूनही टीका नाही करत आहे. 25 वर्षातले अनुभव जे असे आहेत, मला आजही ते दिवस आठवत आहेत. अटलजी आणि बाळासाहेबांचं जे काही बोलणं व्हायचं, किती प्रेमाने व्हायचं. अडवाणी साहेबांचं आणि व्हायचं. प्रमोदजी यायचे घरी, गोपीनाथजी यायचे घरी. आणि आता हा आदित्य तुमच्या समोर बोलला, हा आदित्य एवढासा होता. महापौर बंगल्यावरती जेव्हा शिवतीर्थावरती सभा होती, अटलजी आणि बाळासाहेब बसले होते. आणि मला वाटतं आदित्य तू सही मागितली त्यांची. त्याने विचारलं कुठे करू, आणि यांनी पाठीवरती घेतली त्याच्या टी शर्टवर, आणि अटलजीने सही करून दिली होती, अटल बिहारी वाजपेयी. या सगळ्या आठवणी आहेत. हे ऋणानुबंध आम्ही जपले. शिवसेना प्रमुख असते तर युती तुटली नसतीच, कारण तुमची हिंमत झाली असती काय? आणि मी सांगतो की ही युती झाली होती ती हिंदुत्वासाठी झाली होती. अटलजी बोलले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा. तेव्हा कोणतं स्वप्न होतं? फक्त भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार होते दिल्लीमध्ये. आणि ते 2 खासदार असताना एक पहिली पोटनिवडणूक पार्ल्याची जी हिंदुत्वाच्या आधारावरती शिवसेना जिंकली होती, एकाकीच होती. आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी आवाहन केलं होतं, या आपली भगवी भगवी मतं ही फुटू देऊ नका. जर का आपण तुटलो तर मोठं संकट आपल्यावरती येईल. आणि ती युती झाली. त्या युतीमध्ये एक भावना होती, खेचाखेची नव्हती. तू का मी का तू का मी. आणि ती युती झाली. मी आजही मला असं वाटतं की आज दुर्दैव आहे, शिवसेना प्रमुख आपल्यात आहेत, त्यांना नाही दिसत आहेत, पण मला दिसत आहेत. हे जे काय चाललंय त्यांची प्रेरणा आहे. मी कोण आहे? मी शून्य आहे. हे सगळे जे काही तुम्ही जमलेला आहात ते उद्धव ठाकरेसाठी नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी जमलेला आहात. मी फक्त एक चेहरा आहे. सगळं काही माझ्याकडून करून घेतात ते बाळासाहेब करतायत. मी कोणी नाही, मी शून्य आहे. हे माझं नाही, माझं काही नाही याच्यामध्ये. अटलजी आज कारभार बघू शकत नाही. अडवाणी साहेबांचं किती महत्व आहे मला माहित नाही, पण अटलजी जरी आज भारतीय जनता पक्षाचा कारभार पाहत असते तरी देखील युती तुटली नसती. याचं कारण अटलजींनीच जे लिहून ठेवलेलं आहे, ती कविता मला आठवते. त्या कवितेचं नाव आहे, कदम मिलाकर चलना होगा, बाधाएं आती हैं आए, घिरे प्रलय की घोर घटाएं, पांवों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? हा अर्थ एकदा समजून घ्या.
काय आपला नेता होता, कशी आपली युती होती. संकट येत, वाटेत निखारे असोत, अंगावरती ज्वाला जरी बरसल्या तरी चालतील, पण संकटामध्ये कदम मिलाकर चलना होगा. हात कधी सोडायचा नसतो, साथ कधी सोडायची नसते. संकट होती तेव्हा साथ होती. अब अच्छे दिन आने लगे तो साथ छोड़ दी. ठीक आहे, मी असं कोणाचं वाईट चिंतत नाही, पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा संकट तुमच्यावरती आलं होतं, ते त्याचा पहिला वार बाळासाहेबांनी झेलला होता. पहिला वार बाळासाहेबांनी झेलला होता. अगदी पहिल्यांदी सुद्धा 13 दिवसाचं मंत्रिमंडळ आलं, सरकार आलं. वाजपेयीजींनी फोन केला होता शिवसेना प्रमुखांना, बाला साहब मैं कैबिनेट बनाने जा रहा हूं, आपकी ओर से कौन किसका नाम आप देना चाहते हैं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अटलजी, मला माहिती आहे तुमच्या समोर अनंत अडचणी आहेत. तेव्हा सगळे सोबत होते, जयललिता, ममता, समता, मायावती होत्या की नाही माहित नाही, पण जर का त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी तुम्हाला त्रास होत असेल तर त्यांना पहिलं घ्या, मला एकही मंत्रिपद देऊ नका, पण पहिलं तुम्ही त्या खुर्चीत बसा, पहिलं तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसा. हे असं सगळे भाव बंद होते. असो, पुढे आणखीन बोलता बोलता काही येईल, पण आजची ही प्रचाराची शेवटची संध्याकाळ आहे. उद्या 5 वाजता प्रचार संपणार. तमाम शिवसैनिक आज पेटून उभा राहिलेला आहे. गावागावामध्ये मुलं सुद्धा आणि त्यांचे आजोबा सुद्धा. जसं काही मधमाशाचं मोहोळ उठावं तसं मोहोळ आज बाहेर पडलेलं आहे गावागावामध्ये. अर्जुनरावना विचारा ना, काय हो अर्जुनराव, आहे संभाजीनगरची सभा, ठाण्याची सभा, नाशिकची सभा, तुफान म्हणजे असं समुद्र, काय समुद्र लाजेल असं तुफान उठलेलं आहे. महाराष्ट्र आज वाट बघतोय की चांगलं सरकार पाहिजे. महायुतीचं सरकार द्यायला महाराष्ट्र तयार होता. ताट वाढून तयार ठेवलं होतं, रांगोळ्या होत्या, सगळं काही होतं. या जेवायला बसा, बसा तुम्ही. पण कर्मदरिद्रीपणा तुम्ही केलात. आज शिवसेनेचं एकट्याचं सरकार आणण्याची जबाबदारी मी घेऊन पुढे चाललेलो आहे. सोबत अर्जुनराव आहेत, शीख समाज आहेत, वारकरी आहेत. काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, खरं सांगतो तुम्हाला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सगळी लग तर आपण लोकसभेमध्ये उतरवून ठेवली होती. म्हणजे ही निवडणूक प्रचार केला नसता तरी आपण जिंकलो होतो. आता प्रचार करून जिंकतो, जिंकणारच. पण पृथ्वीराज चव्हाण काय, अजित पवार काय, मी प्रत्येकाला जिथे जिथे जातोय तिथे त्यांना प्रश्न विचारतोय. जा विचारा, सगळ्यांना विचारा, काँग्रेसला विचारा, तुमचा मुख्यमंत्री कोण? पृथ्वीराज चव्हाण. अरे पृथ्वीराज चव्हाण अशा वेळेला आले की जेव्हा इथे त्यांना काँग्रेसमध्ये एक डोकं सापडत नव्हतं त्या खुर्चीवरती बसवायला. आणि त्यांचा आजचा जो प्रचार प्रमुख आहे तेच बोलले होते 2 महिन्यापूर्वी की पृथ्वीराज चव्हाण बिनकामाचा आहे. तेच जर का राहिले तर हे काँग्रेसचं जहाज बुडालच समजा. राजीनामा दिला होता त्यांनी. आता त्याच बुडत्या जहाजाचं कॅप्टन केलेलं आहे. कॅप्टन पण आणि बोट पण बुडतंय, जहाज बुडतंय, आपण कशाला बुडवायचं? पण जे पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत मी स्वच्छ आहे. अरे स्वच्छ आहात तर साबणाच्या जाहिरातीत काम करा ना. तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय, आणा फेस सगळीकडे आणि दाखवा आपण किती स्वच्छ आहात. बिनकामाचे मुख्यमंत्री म्हणून तुमचा जो काही लौकिक आहे, महाराष्ट्रावरती किती संकट आली, गारपीट झाली, काही झालं, दुष्काळ आला, तरी यांच्या डोक्यावरचा कोंबडा काय हलत नाही. कोंबडा माझा प्यारा आहे. आणि आता ते बोलतायत की यांनी आघाडी तोडली. ती सिंचनाची फाईल माझ्या टेबलवरती होती, ती जर का उघडली असती तर अजित पवारची जय ललिता झाली असती. आणि अजित पवारांबद्दल काय बोलायचं मी तुम्हालाही सांगतो. एक क्षणभर तुम्ही सोडून द्या. एक गंमत म्हणून प्रश्न तुम्हाला मी विचारतो, किंबहुना असं जर का मी तुम्हाला सांगितलं की मी अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा द्यायला तयार आहे, फक्त एक अट आहे माझी, मंजूर आहे तुम्हाला? अरे अट तर ऐका, सोपी अट आहे. काय असं काय ते लहानपणीच्या गोष्टीत असंच आहे ना, 7 टेकड्या पार करून 7 समुद्र पार करून गुलबकावलीचं फूल, तसं वगैरे काय नाहीये. एकच साधी सोपी अट, अजित पवारांकडे जायचं आणि 1 ग्लास पाणी पिऊन यायचं. अजित पवार मुख्यमंत्री, निवडणुका नको, काही नको, सगळे आम्ही माघार घेतो, अजित पवारला मुख्यमंत्री करून टाका. या लायकीची ही माणसं
पृथ्वीराज चव्हाण सुद्धा काही कमी नाही आहेत. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर लोक आक्रोश करतायत, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, वीज पाहिजे, काम पाहिजे, शिक्षण पाहिजे, आरोग्याची सोय नाही. एकाकडे पाणी मागायला गेल्यानंतर लघवी करण्याची भाषा केली गेली आणि पृथ्वीराज चव्हाणांकडे ते निळवंडे धरण आहे ते अजून तसंच आहे, पाणी त्याचं मिळतच नाही. ती नगरची लोक गेली होती तरी एकतर मुख्यमंत्री येतच नाहीत. आणि जर का कुठे कशासाठी आले आणि त्याच्यासमोर जर काही आपली लोक गेली तर पोलीस अंगावर सोडतात आणि त्या तहानलेल्या लोकांची डोकी फोडून टाकतात. मग कशासाठी आली होती लोक पाणी मागायला लोक आली, पाणी तर दूरच राहो पण डोकं फोडून त्याचं रक्त सांडणारी अवलाद ही पुन्हा तुम्ही निवडून देणार आहात. मग पृथ्वीराज चव्हाण असो, अजित पवार असो, मग आता राहिले कोण? भारतीय जनता पक्ष. त्यांना जाऊन विचारा ना तुमचा मुख्यमंत्री कोण. जाऊ द्याच्या पुढे पण बरंच काही काय आहे, मी बोलत नाही आता. पण मुख्यमंत्री कोण? कारण एक तर त्या भारतीय जनता पक्षामध्ये एक वाक्यता नाही. मोदी एका ठिकाणी बोलले की जोपर्यंत मी दिल्लीत आहे तोपर्यंत मी महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आणि 15 मिनिटाच्या आत त्यांचे प्रदेशाध्यक्ष बोलतात देवेंद्र फडणवीस, हे नाही म्हणे मोदीजी जे बोलले ते मुंबईबद्दल बोलले. अरे मुंबई तर कोणाची माय व्हायले महाराष्ट्रापासून तोडायची ते मी बघतो. ते बोलले मुंबईबद्दल बोलले, पण आम्ही विदर्भ वेगळा करणारच, विदर्भ वेगळा करणारच, ती आमची भूमिका आहे आणि ही भूमिका मोदीजींना सुद्धा माहिती आहे. मग ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतो, आणि महाराष्ट्र तोडणाऱ्यांच्या हातामध्ये जर का आपण महाराष्ट्र दिला तर मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा 1 इंच सुद्धा मी तुटू देणार नाही. कोणी असो, कोणीमध्ये येऊ, महाराष्ट्र तर मी तुटू देणार नाहीच. पण कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तो सुद्धा मी महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. ते सुद्धा जबाबदारी, ती सुद्धा जबाबदारी मी घेतो आहे. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र, सीमा भाग नाही, सीमा भाग तिकडे हिंदुस्थान, जो पाकिस्तानने गिळलेला आहे काश्मीर. या विदर्भ महाराष्ट्र तोडणाऱ्यांना म्हणा जा, तिकडे गोळीबार चाललेला आहे. तुम्हाला देश आम्ही सांभाळायला दिलेला आहे, देश सांभाळा. त्या पाकड्यांना धडा शिकवा. रोज रोज गोळीबार होतोय. आम्ही 5 मारले तर तुम्ही 5 मारले तर आम्ही 50 मारू, 50 मारले तर 500 मारू. रोज मारतायत, 5 मारले, 50 मारले आणि आम्ही फक्त गप्पाच मारतोय, पुढे काहीच करत नाही. महाराष्ट्राला हात घालण्याच्या आधी जा पहिल्यांदा पाकड्याने गिळलेला माझा हिंदुस्थान परत आणा. जा चीनने गिळलेला माझा हिंदुस्थान, तो जो लचका तोडलाय त्याच्यासमोर ठाम उभे राहा आणि तो भाग घेऊन या. जे अखंड आहे ते तोडून टाकायचं, मोडून टाकायचं. आणि मागे सुद्धा मी सांगितलं कशासाठी युती तोडलीत. कालच्या ठाण्याच्या सभेमध्ये मी सांगितलं की त्यांनी जो सर्वे केला होता, एक तर माझा सर्वेवरती विश्वास नाही, माझा तुमच्या सर्वांवरती विश्वास आहे. तुम्ही सर्व आहात म्हणून मी आहे. कसला सर्वे, काय सर्वे, हे बघा ना इकडे काय जमलेलं आहे. बरं कोणीतरी सांगितलं होतं सर्वेवाल्यांनी एनडीए सरकार येईल, मोदी सरकार येईल बोलले होते, पण शिवसेनेचे 18 खासदार निवडून येतील एक तरी सर्वेवाला बोलला होता. रोज मला सर्वेवाल्यांचे SMS यायचे, उद्धव जी अभिनंदन, आपकी 12 सीटें आ रही है, उद्धव जी आपकी 14 सीटें आ रही है. म्हटलं रे माझे 20च्या 20 येत आहेत, 20च्या 20 येत आहेत. कारण माझा विश्वास हा माझ्या शिवसैनिकांवर आहे. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते घरी आले, अमित शाह घरी आले, त्यांनी मला विचारलं क्यों उद्धव जी कैसा चल रहा है. म्हटलं बहुत अच्छा है. सर्वे वर्वे कुछ किया. मतलब मैं सर्वे पर भरोसा नहीं करता, मैं मेहनत पर भरोसा करता हूं. और हम सर्वे नहीं करते, हम मेहनत करते हैं. आणि मग एका बाजूला तुम्ही सगळं हे दाखवताय. आज मुंबईकरांना संधी आलेली आहे. ज्या गोष्टी मी दाखवल्या, एक तर बरं झालं 1 महिना आधी आपलं विजन डॉक्युमेंट सगळ्यांच्या समोर मी सादर केलेलं आहे. मग त्यातलेच मुद्दे घेऊन आपले दृष्टीपत्र, दृष्टीदोष काय असेल ते सादर करतायत. वचननामे हा आपण जाहीर केला, जाहीरनामा हा त्यांचा. मुंबईमध्ये आपण जे बोललो की पूर्व किनारा आम्ही विकसित करू, तुम्हाला कधी माहिती तरी होतं मुंबईला पूर्व किनारा आहे? ते स्वप्न मी दाखवलं आणि मी ते पूर्ण करतोय. रेस कोर्सच्या जागी
तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मी उद्यान भरून दाखवतोय. मुंबईचा कोस्टल रोड पृथ्वीराज चव्हाणांची हिंमत नव्हती झाली. धुळखात पडलेलं ते प्रकरण मी वरती काढले. द्या सत्ता, शिवसेना करून दाखवेल. या सगळ्या गोष्टी या आपण पहिल्यांदा लोकांसमोर आणल्या. शिक्षणासाठी सुद्धा तो टॅबलेट मी गावागावात घेऊन फिरतोय, सगळ्यांना दाखवतोय. काही ठिकाणा मुलांना वरती बोलून दाखवतोय, बघ कसं आहे, याच्यामध्ये 8वीची पुस्तकं कशी आहेत, 9वीची कशी आहेत, 10वीची कशी आहेत. टेलिमेडिसिनचा कॅम्प करून दाखवलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे तयार आहेत. खरं म्हणजे मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की कोणी यावं, राजकारण बोलायचं नाही. तुमच्या योजना तयार काय आहेत त्या लोकांना सांगा आणि तुमचं झाल्यानंतर माझ्याकडे योजना काय आहेत त्या मी योजनांसह तुम्हाला दाखवायला तयार आहे. योजनांसह दाखवायला तयार आहे. आणि या टॅबलेटमध्ये फक्त अभ्यासक्रम नसेल. जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये आज वातावरण आहे, महिलांवरती रोज अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, कोण पकडले जात आहेत, कोण सोडवले जात आहेत. काल जे आर पाटील बोललेत की माझ्याकडे म्हणे काही मनसेची माणसं आली होती आणि म्हणाले की पाटील साहेब आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. त्याला काय रे बाबा, काय झालं, तुमचा उमेदवार आहे ना. त्याला नाही म्हणे, तो आतमध्ये आहे. का? त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा आहे. आणि मग आर पाटलांचं उत्तर आहे ते फार भयानक आहे. आर पाटील म्हणाले, अरे एवढं त्याला कळत नाही, तू निवडणूक लढतोयस ना, तालुक्याचा आमदार व्हायचंय ना, मग निदान विधानसभेत निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा होता. ही अशा अवलादीची माणसं तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात? ह्याचं कारण संस्कार म्हणून काय आहे ते आपल्या महाराष्ट्रातून निघून गेलेलं आहे. महिलांच्या शिलाची किंमत काय आहे हे सगळे विसरून गेलेलो आहोत. कशाला तुम्ही राज्यकर्ते म्हणून महाराष्ट्राचे आणि या सगळ्या दैवतांचं नाव घेताय? शाहू फुले आंबेडकर, लायकी तरी आहे का त्यांच्या सोबत उभं राहायची, त्यांच्या फोटोला हार घालायची? आणि म्हणून मी त्या टॅबलेटमध्ये क्रांतिकारकांच्या घडलेल्या घटना सुद्धा मी देणार आहे, मुलांना देणार आहे. मगाशी मी ऐकलं आदित्य बोलत होता 24 वर्षाचा मुलगा समोर आला म्हणून त्यांचा अपमान झाला. अरे पण 17 ते 24 वर्षाच्या मुलांनी जर क्रांती केली नसती ना, तो तुम्हाला या खुर्च्या तुमच्या बुडाखाली मिळाल्या नसत्या. महिलांची किंमत काय असते हे जरा बघा. एकदम 500 वर्ष पाठी जाऊ नका. एक 60, 65, 100 वर्ष इंग्रजांचा काळ आठवा. महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्लेग आला होता त्यावेळेला पुण्यात तो होता रँड. आणि तपासणीच्या नावाखाली ज्या वेळेला महिलांच्या अब्रूवरती हात टाकायला लागले तेव्हा ती 3 पोरं चाफेकर सख्खे भाऊ विवाहित होते, तडकून उठले. ते म्हणाले, हे काय शंड झालो आपण, आपल्या डोळ्यात देखत हे सगळं घडतंय आणि आपण शंडासारखं बसतोय. आणि मग लोकमान्य टिळकांनी त्यांना सांगितलं की फांद्या छाटून नाही चालणार, मुळावरती घाव घाला. आणि मग ते सगळं आपण नुसतं कधीतरी ऐकतो, गोंद्या आला रे, गोंद्या आला रे. आत्ताचा गोंद्या म्हणजे मंत्री, गोंद लावून बसतो तो उठतच नाही. गोंद्या आला रे, हा गोंद्या गोंद लावून बसला. पण त्या चाफेकर बंधूंनी त्या रँडचा वध केला. रँडचा वध झाल्यानंतर मग काय घडले तुम्हाला सगळं माहिती आहे. चाफेकर बंधू पकडले गेले आणि ते पकडल्या गेल्यानंतर साहजिकच आहे त्यांना फाशी दिलं गेलं. आणि फाशी दिल्यानंतर जो एक काय असा सन्नाटा पसरला देशात, त्या चाफेकर बंधूंच्या फाशीनंतर एक 15 वर्षाचं पोर रात्री तळमळून जागं झालं आणि आपल्या घरातल्या देवीसमोर जाऊन त्यांनी शपथ घेतली, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या शत्रूला मारीत मारीत चाफेकरांसारखा मरेन, नाहीतर शिवाजीसारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा स्वातंत्र्याचा अभिषेक करेन. ते होते आपले स्वातंत्र्यवीर सावरकर. 15 वर्षाच्या पोराने शपथ घेतली. हे जर का 15 वर्षाचं मूल करू शकतो, ती मुलं त्यांच्यासमोर आदर्श होते, लोकमान्यांसारखे मोठी माणसं होती. जिथे बघावं त्यावेळेला तसे आदर्श होते. महात्मा फुलेंचाही तो काळ होता, त्यावेळेचा अलीकडचा पलीकडचा सगळं असं समोर घडत होतं. आमच्याकडे काय घडतंय? बलात्कार केल्यानंतर सुद्धा मंत्री म्हणतात की अरे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत थांबायला पाहिजे होतं. ही अशी माणसं, ह्यांच्याकडे पुन्हा तुम्ही सरकार देणार आहात? बरं, राष्ट्रवादीची माणसं अशीच आहेत. जळगाव जिल्ह्याचे ते वाघ, त्यांनी बलात्कार केला, असहाय्य महिलेवरती बलात्कार केला. ती जीव द्यायला निघाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं, तिला थांबवलं आणि पोलिसांनी तपास करून जेव्हा त्या वाघाला अटक झाली, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी त्याला जामिनावरती बाहेर काढलं. मग लक्ष्मण माने असतील, लक्ष्मण ढोबळे असतील,
हे सगळी माणसं ही राष्ट्रवादीची माणसं. पण विशेष म्हणजे हे राष्ट्रवादीचे जरी असले तरी पृथ्वीराज चव्हाण काय झोपले होते तेव्हा? त्यांच्या डोळ्यात एखादे घडत नव्हतं. मग आज जे तुम्ही मागतात मत द्या कशासाठी? त्यावेळेला तुम्हाला हिंमत नाही झाली का पृथ्वीराजने राजीनामा दिला नाही? की हे मी सहन करू शकत नाही, तुम्ही माझ्या बाजूला बसता आहात आणि तुमचे सगळे सोयरे असे वागत असतील तर मी राहू शकत नाही मुख्यमंत्री पदावरती, मी राजीनामा देतो. अहो पृथ्वीराजजी, आम्ही तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं, आम्ही केलं असतं. पण लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. आणि जे आज भारतीय जनता पक्ष सांगते की उद्धवमुळे युती तुटली, ठीक आहे, या उभे राहा, द्या माझ्या प्रश्नांना उत्तरं द्या. उद्धव ठाकरेच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे जर युती तुटली असेल तर हरियाणामध्ये आज जी निवडणूक होते तिथल्या कुलदीप बिश्नोई बरोबर तुम्ही युती का तोडली त्याचंही मला उत्तर द्या. माझ्याकडे ती व्हिडिओ क्लिप तयार आहे जी व्हॉट्सअपवरनं फिरते. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी अशाच प्रचंड जाहीर सभेमध्ये मतं मिळण्यासाठी कुलदीप बिश्नोईचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं होतं. हमारा अगला मुख्यमंत्री कुलदीप बिश्नोई होगा केलं होतं ना. मग विधानसभा आल्यानंतर का केली त्याच्याची खेचाखेची? का तोडली त्याच्याबरोबर युती? तुम्हीच जाहीर केलं होतं त्याचं नाव मुख्यमंत्री म्हणून. मग मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं होतं तर त्याला पुन्हा का तुम्ही जागेवरनं छळलत? का त्याच्याबरोबर युती तोडली? आहे तुमच्याकडे उत्तर? त्या ओरिसामध्ये नवीन पटनायक बरोबर युती होती, त्या नवीन पटनायकने यांना लाथ मारली आणि तिसऱ्या वेळा मुख्यमंत्री झाले. आणि मग जाना असं वाटतंय की हे शिवसेनेवरती संकट आहे. अरे संकट बिंकट कुछ नाही, येतो ही तर आम्हाला संधी आहे, ही आम्हाला संधी आहे. कशाही असेनात पण मायावती जिंकून येतच होते ना, आल्याच होत्या ना. ममता तिकडे बसल्याच आहेत ना. जयललिता आज तुरुंगात असतील पण जयललिताने सुद्धा मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि संपूर्ण देशात काँग्रेसचे 44-45 खासदार आले असताना एकट्या जयललितांचे 38 खासदार एका राज्यातनं त्या बाईने निवडून आलेले आहेत. मग महिला असून त्या मर्दासारख्या वागतायत आणि आम्ही मर्द असताना त्या शेपट्या घालून आत बसू? ही मर्दांची फौज आहे माझ्याकडे, मर्दांची फौज आहे. आणि ही मर्दांची फौज, मी जे बोललो होतो, अफजल खानाचं उदाहरण दिलं होतं. मी कोणाला अफजल खान नव्हतं बोललो, पण मी म्हटलं होतं की एका बाजूला हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले ज्यांनी आजपर्यंत देश महाराष्ट्र लुटून फस्त केला त्यांचा पैसा सगळा बाहेर येतोय. आणि दुसऱ्या बाजूला आज तर केंद्रामधले हे तगडे सगळे मंत्रीपद त्यांच्याकडे आहेत, आजूबाजूची राज्य त्यांच्याकडे आहेत. आणि हे सगळे केंद्रीय मंत्री येत आहेत, पैसा बाहेर पडतोय. मुंबईमध्ये एका भाजपच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये 50 लाख रुपये मिळाले. भाजपच्या उमेदवाराच्या गाडीत 50 लाख आणि 70,000 कोटीच्या अजित पवारांकडे 4.5 लाख. हा अजित पवारांचा अपमान नाही? हा अपमान नाही? मुद्दा काय येतोय की आज जो त्यांचा प्रचार चाललेला आहे, केंद्र में हमारी सरकार, राज्य में भी हमारी सरकार, कशासाठी पाहिजे? आजपर्यंत आम्ही ते उपभोगलेलं आहे, तुम्ही उपभोगला, आम्ही भोगलेलं आहे. केंद्रामध्ये मनमोहन सिंग होते आणि आमच्याकडे पृथ्वीराज होते. सोनियाबाईंचा फोन आल्यानंतर शरद पवार जे बोलायचे ना की काम करताना ह्यांच्या हाताला लकवा भरतो, तो काम करताना नाही, फोन दिल्लीचा फोन वाजला की यांच्या हाताला लकवा भरायचा. चल कापायला लागायचे. दिल्लीचा फोन, दिल्लीची घंटी वाजल्यानंतर यांची खुर्ची थरथरायला लागायची. हे वरती एक आणि खाली एक पक्षाचं सरकार असलं ते असं होतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, मी टीका करत नाही, पण नरेंद्र भाईंना मला सांगायचंय की गुजरातचा विकास तुम्ही देशाला दाखवलात. संपूर्ण देशाचा विकास मी गुजरात सारखा करून दाखवेन म्हणून तुम्ही देशासमोर आलात. देशाने तुम्हाला स्वीकारलं, आम्ही तुम्हाला स्वीकारलं. पण जेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होतात तेव्हा काँग्रेसचं सरकार केंद्रात नव्हतं, मनमोहन सिंग तिकडे पंतप्रधान नव्हते. करू शकलात ना विकास? सरकार कोणत्या पक्षाचं याला महत्व नाहीये, मुख्यमंत्री कोण याला महत्व आहे. मुख्यमंत्री कोण याला महत्व आहे. आणि इथे मुख्यमंत्री कसा पाहिजे? अफजल खानाचं जे मी सांगत होतो की सगळी फौज घेऊन आल्यासारखे येत आहेत, गल्लीबोळामध्ये जात आहेत, पैसा फेकला जातोय. आणि आम्ही आपले असे जसं ते मावळे होते, आमच्यामध्ये शिवराय कोणीच होऊ शकत नाही हे माहिती आहे मला.
आम्ही शिवरायाचा मावळा जरी होऊ शकलो तरी मला असं वाटतं की आपल्याला कितीतरी जन्माचं पुण्य लाभेल. शिवरायाचा मावळा झालो मी, केवढं मोठं पुण्य आहे. आणि ते जे कसे होते, मुठभर मावळ्यांना घेऊन जे मोगल संपूर्ण देश पादाक्रांत करायला निघाले होते, अगदी शिवरायानंतर स्वतः औरंगजेब उतरला महाराष्ट्रामध्ये, हिंदवी स्वराज्य गाडून टाकायला, हा भगवा गाडून टाकायला. आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये औरंगजेब उतरला. 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये लढला, पण या महाराष्ट्राच्या मातीने त्याला मूठ माती दिली. बघायची असेल तर संभाजीनगरला जाऊन बघून या. ही या मातीची ताकद आहे, महाराष्ट्राच्या मातीची ताकद आहे. इथल्या मातीच्या कणाकणामध्ये आणि इथल्या हवेच्या सुद्धा कणाकणामध्ये हे शिवरायाचं शिवतेज भरलेलं आहे, शिवरायाचं शिवतेज भरलेलं आहे. आणि त्याही वेळेला तो आदिलशहाचा विडा घेऊन अफजलखान आला होता. हे मी महालक्ष्मीला सांगितले. महालक्ष्मीच्या त्या, मी रेसकोर्स नाही म्हणत, उद्याचं आपलं उद्यान होणार आहे त्या सभेत मी बोललेलो आहे. आणि तोही बोलला होता, ये कौन है शिवा, ये तो पहाड़ का चूहा है, इसको तो मैं ऐसे पकड़ के ले आऊंगा, जिंदा या मुर्दा. आता परत कोणतरी आपल्याला उंदीर बोलतोय. पण जसं त्यावेळेला पहाड का चुहा म्हणून मिठी मारली आणि पाठीत वार करायला गेले, तेव्हा वाघनखं कधी पोटात घुसले आणि कोथळा कधी बाहेर आला हे खानाला सुद्धा कळलं नाही. हे सगळं सरकार असं चाललेलं आहे. मी जे सांगतो आहे, मी जे काय करतोय, एका तळमळीने करतोय, माझ्यासाठी नाही. ज्या योजना मी आणू इच्छितो ते तुमच्यासाठी आहे. आलं ना, केंद्रात सरकार आल्यानंतर 100 दिवसात काय झालं मला माहित नाही, पण रेल्वे दरवाढ झाली होती की नव्हती? झाली होती ना. आणि तशीच राहिली असती तर. पण पहिल्या प्रथम आवाज आपल्या शिवसेनेने उचलला, शिवसेनेने उठवला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या अंगलट येतंय. मग इथली लोक तिकडे गेले, निदान महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत तरी थांबा, त्याच्यानंतर काय ते करा. म्हणजे आर पाटलांसारखंच. नंतर मग काय लोकांचं वाटोळं करायचं ते करा. मग विधानसभा झाल्यानंतर पुन्हा रेल्वे दरवाढ झाली तर आहे आवाज उठवण्याचं. अरे या शिवरायाने आम्हाला शिकवलं की आग्र्यासमोर वाकायचं नाही, तख्तासमोर वाकायचं नाही, झुकायचं नाही. आग्र्याला जेव्हा गेले होते शिवराय, त्यावेळेला सोबत बाल संभाजी होता आणि औरंगजेब बसला होता. त्यावेळेला सगळे येऊन कुर्निसात करत होते, पण महाराजाने नकार दिला. त्याला हट म्हणे, हा असेल शहनशाह, बादशाह असेल, पण मी झुकेन तो माझ्या जिजाऊ समोर झुकेन, जिजाऊ समोर झुकेन, तुळजाभवानी समोर झुकेन. आणि तोच बाणा घेऊन आम्ही उभे राहिलो. मी सुद्धा तेच सांगतोय, मी झुकेन तो शिवरायासमोर झुकेन, शिवसेना प्रमुख माझ्या मासमोर झुकेन, दैवतांसमोर झुकेन आणि तुमच्या समोर नतमस्तक होईन. पण मी दुसऱ्या कोणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही, नतमस्तक होणार नाही. आणि आज ही जी काय वेळ आलेली आहे, हा सगळा इतिहास आहे, त्यावेळेचा इतिहास. वेडात मराठे वीर दौडले 7. आता नुसते वीर 7 दौडून चालणार नाही. सगळ्यांनी एक ठरवलं पाहिजे, वेडात मराठे वीर दौडले एक साथ, एक साथ, एक साथ, एक साथ सगळे दौडले पाहिजेत. हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे. आणि माझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा दिल्लीची भांडी घासणार नाही, अजिबात घासणार नाही, दिल्ली समोर झोकणार नाही, दिल्ली समोर शेपूट हलवणार नाही. जे करेन ते तुमच्यासाठी करेन. आणि म्हणून 2014 आहे आज. मी असाच विचार करताना एक कल्पना माझ्या मनात आली. 48 वर्ष झाली, 48 वर्ष, 1966 साल. मला आजही आठवतंय. घरामध्ये गर्दी तर तेव्हापासूनच होती. साधी साधी लोक येत होती. माझे आजोबा भेटायचे, शिवसेना प्रमुख भेटायचे त्यांना. तेव्हा शिवसेनाच नव्हती. मार्मिकमध्ये ते सदर येत होतं, वाचा आणि थंड बसा. आणि त्याच्यानंतर ती गर्दी वाढत गेल्यानंतर मग त्याचं वाचा आणि थंड बसाचं झालं, वाचा आणि आता पेटून उठा. आणि गर्दी वाढायला लागली. एक दिवस माझ्या आजोबांनी बाळासाहेबांना विचारलं, काय रे हे सगळं करतोयस, पुढे काय करणार आहेस, संघटना वगैरे काय काढणार आहेस की नाही? तुला हा तसा विचार चाललेला आहे. नाव काय ठरवलंयस? तर नाव ठरवलं म्हणजे पक्ष काढण्याचा विचार करण्याच्या आधी नाव काय ठरवलंयस? आणि बाळासाहेब काही बोलण्याच्या आधी माझे आजोबा बोलले, शिवसेना. झालं, मुहूर्त बघितला नाही, पंचांग बघितला नाही. त्यावेळी ते सहदेव नाईक म्हणून
होते सहकारी. एक श्रीफळ आणलं, नारळ आणला आणि शिवाजी महाराज की जय बोलून नारळ वाढवला. 19 जून 1966. आणि तेव्हापासून ही सगळी शिवसेना, त्यांनी जी काय बीजं रोवली त्याचा आज मोठा वृक्ष झालेला आहे, फोफावलेला आहे. ही शिवसेना 2016 साली 50 वर्ष पूर्ण करते. सुवर्ण महोत्सवी आपलं वर्ष आहे. हेच ते मैदान आहे. इथे जेव्हा महाराष्ट्राला 50 वर्ष झाली होती, बाकीचे पक्ष काय करत होते मला माहित नाही, पण लाखो आणि लाखो लोक इकडे जमले होते. शिवसेना प्रमुख होते, लता दीदी होत्या, बाबासाहेब होते. आणि तेव्हा आपण गरजा जय जयकार, गरजा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम सादर केला होता. दिमागदार तो सोहळा होता. आणि म्हणून मी आज जाहीर करतोय, ही निवडणूक आम्ही जिंकणारच. निवडणूक आम्ही जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकणार. ही निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव शिवसेनेचा मुख्यमंत्री साजरा करणार. आणि मी वचन देतोय की 2016 पर्यंत शिवसेना जेव्हा 50 वर्षाची होईल, त्यावेळेला मी माझ्या महाराष्ट्रासाठी किमान 50 योजना तरी पूर्ण केलेल्या असेल. किमान 50. शिवसेनेच्या पहिल्या 50 वर्षाची मुहूर्तमेढ, त्याचा पाया शिवसेना प्रमुखांनी रोवला. काय होतं तेव्हा? माझ्या आजोबांनी जे विचार पेरले होते, ते विचार आणि नाव, जे माझे आजोबा नेहमी सांगायचे की अरे पैसा काय, सत्ता काय, सत्ता जाते परत येते, जाते, आता उद्या परत येते. पैसा सुद्धा येतो जातो पुन्हा येतो, पण एकदा का नाव गेलं तर नाव पुन्हा येणार नाही. म्हणून नावाला जपा. ते नाव जपत जपत आम्ही आमची परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहोत. ही परंपरा त्यावेळेला माझ्या आजोबांनी, मी शिवसेना प्रमुख म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांना विचार दिले आणि त्या विचारावरती शिवसेना प्रमुखांनी ब्रह्मांड उभं केलं. ब्रह्मांड. आणि हे संपूर्ण ब्रह्मांड आज मी तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने पेलतोय. पुढच्या 50 वर्षाची शिवसेना कशी असेल, माझा महाराष्ट्र कसा असेल, तुम्ही येत्या 2 वर्षात करून दाखवेन. 2 वर्षात करून दाखवेन. पण हे केवळ जे मी म्हणतोय तो मी नाही. मी म्हणजे तुम्ही सगळे सोबत राहणार आहात का? कारण जे शिवसेना प्रमुखांनी पेरलंय त्याचा अनुभव मी घेतोय. गावागावामध्ये जातोय, कानाकोपऱ्यात फिरतोय. लोक अक्षरशः मला काय आदित्याला फुलासारखं जपतायत. आणि सगळेजण मला सांगतायत, उद्धवजी चिंता करू नका, आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच. अक्षरशः गैवरून येतं, अंगावरती रोमांच येतात. ज्या वेळेला ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता उन्हातानामध्ये माझ्या तब्येतीची पर्वा करतात, माझ्या तब्येतीची विचारपूस करतात. लहान लहान मुलांना घेऊन, त्यांचे वडील असतील, माता भगिनी आहेत, त्या घेऊन जेव्हा माझ्या सभेला येतात, तेव्हा मी म्हणतो अरे हे कसं प्रेम मला मिळालेलं आहे. माझ्या हातामध्ये काही नाही, मी पंतप्रधान नाही, मुख्यमंत्री नाही, कोणी नाही, तरी सुद्धा हे सगळं भाग्य, हे भाग्य मिळाला. किती जन्माची पुण्याई माझ्या गाठीशी आहे मला माहिती नाही. पण एक मी तुम्हाला वचन देतो की हे प्रेम तुम्ही असंच ठेवा. ह्या प्रेमाला मी कधी तडा जाऊ देणार नाही, कधी त्याचा विश्वासघात मी होऊ देणार नाही. आज समोरून हे सगळे चालून येत असताना, केवळ महाराष्ट्रच नाही, शिवसेना संपवायला निघाले असताना, जी लढाई लढतोय ती तुमच्या भरोश्यावरती आणि तुमच्यासाठी मी लढतोय. आणि तुम्ही एकदा मला सांगा, ज्या काही त्यांच्या अटीतटी होत्या, अटीशर्ती होत्या, मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या मी स्वीकारल्या नाहीत. स्वीकारल्या असतं तर युती झाली असती, पण शिवसेना संपली असती. मग जे मी केलं ते तुम्हाला मंजूर आहे की नाही मला सांगा. जे मी वागलो ते बरोबर वागलो की नाही? शिवसेना प्रमुखांना साजेल असं वागलो की नाही? अरे मला सत्ता तर माझी येईल, पण सत्तेपेक्षा हा जो शिवसैनिक, माझ्या जीवाला जीव देणारा शिवसैनिक आहे, तो मला प्यारा आहे. प्रत्येक संकटामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुढे माझ्यावरती होणारा वार झेलणारा हा शिवसैनिक मला प्यारा आहे. आणि या शिवसैनिकाला दुःख देऊन मी कोणालाही आनंद देणार नाही, घेऊ देणार नाही, ही शपथ घेऊनच मी ही शिवसेना पक्षप्रमुख पदाची धुरा सांभाळलेली आहे. आणि उद्याची निवडणूक तर आपण जिंकूच, त्याच्याबद्दल मला वाद नाही. पण ज्या तेजाने, ज्या तडफेने तुम्ही मैदानात उतरलेला आहात, त्या सगळ्या शौर्याला आणि तुमच्या साथीला तुम्ही मला आत्मविश्वास देता आहात,
रोज मी काय सभा करतोय, या केवळ तुमच्या जे शिवसेना प्रमुख बोलायचे की हे माझं टॉनिक आहे, मला तेव्हा कळत नव्हतं, पण आता लक्षात येतंय की त्या वाक्याचा आणि शब्दाचा अर्थ काय. हे सगळे जमल्यानंतर थकवा बिकवा पळून जातो आणि एक नवीन हुरूप येतो, भरारी येते, जोर येतो, जोश येतो. आणि मग जे शिवसेना प्रमुख आपल्या शेवटच्या भाषणात बोलले होते त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आजही ते चित्र डोळ्यासमोर येते. शिवसेना प्रमुख बोलले होते की इतकी वर्ष जसं मी तुम्हाला जपलं, तुम्ही मला जपलत, तसंच तुम्ही उद्धवला जपा, आदित्यला जपा. ते प्रेम मी आज अनुभवतोय आणि या प्रेमाच्या जोरावरतीच मी संकटाचा सामना करतोय. जिंकल्यानंतर तर तुमच्यासमोर मी नतमस्तक होणारच आहे, पण या लढाईला तुम्ही जे बळ देत आहात त्याच्यासाठी आज मी तुमच्यासमोर नतमस्तक होतोय. खरंच या प्रेमाचा मी उतराई होऊ शकत नाही, होऊ इच्छित नाही. मी तुम्हाला एवढंच वचन देतो की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सगळ्यांना शिवसेना प्रमुखांचं स्वप्न हे साकारलंच पाहिजे. त्यांना सुद्धा एक आनंद दिला पाहिजे आणि त्यांना सुद्धा एक वाटलं पाहिजे, अरे हे मर्द याला मर्द म्हणतात, ह्यांच्यासाठी मी रक्त आटवलं. तो शिवसैनिक आज मर्दासारखा रणांगणात आलेला आहे आणि विजयी झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.